नमस्कार. गोष्ट माणसांची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण गोष्ट माणसाची मध्ये माणसाच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू बघतो. मग माणूस कधी रस्त्यावर असतो, माणूस कधी टोलेजंग इमारतीमध्ये असतो, माणूस कधी गाडीमध्ये असतो, तर माणूस कधी पायी चालत असतो. आणि अशा अनेक माणसांच्या आपण गोष्टी कव्हर करत आहोत. याच गोष्टीमधला हा आजचा अंक. गोष्ट आहे थोडीशी जुनीच आपण म्हणूया. आणि शेवटी आपल्याला काहीतरी सांगायचं असतं तेव्हा आपण थोडंसं भविष्यात जातो आणि मग भविष्यातली सुरुवात एक प्रकारे करतो. वर्ष असतं इयत्ता 12वीचं. 12वी पास होतो एक माणूस. 12वी पास झाला, पुढे आता शिकायचं असतं. पुढे मग पुढचं भविष्य आखलेलं असतं. मग इंजिनिअरिंग जायचं, ॲग्री करायचं, फार्मसी करायचं, BSc करायचं की आर्ट्स करायचं की अजून काही करायचं. मग असे मनात विचार घोंगावत असतात. आणि ह्या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये काय होतं की तांत्रिक अडचण येते. आणि फॉर्म भरल्यामधली तांत्रिक अडचण त्या माणसाला 1 वर्ष घरी बसवते. मग 1 वर्ष घरी बसून असंही काही बॅकग्राऊंड नसतं फॅमिलीचं की घरी बसलंय आणि सगळं सुखी आरामात चाललंय सगळं. काहीतरी हातपाय हलवावे लागणार आहेत, काहीतरी आयुष्याची धडपड करावी लागणार. कारण ती धडपड आपण आईमधून, वडिलांमधून बघतो, भावामधून बघतो. वडिलांची धडपड पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, आईची काम करण्याची धडपड, आपलं कुटुंब जगवायचं. आणि मग त्यातून ही व्यक्ती काय करते की 12वी नंतर म्हणजे एक म्हणूया की एक आपत्तीजनक गोष्ट आलेली असते आणि त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते. 1 वर्ष घरी बसावं लागणार असतं. मग आता काय करायचं प्रश्न पडतो. बरं, उद्दिष्ट तर आयुष्याचं वेगळं होतं. मग आता प्रश्न पडतो की काय करायचं, उपजीविकेचं साधन शोधायचं. माणूस जातो ट्रॅव्हल्सवरती, थेटपणे ट्रॅव्हल्स. मग हे कसं काय आलं अचानक, तर ते जाणून घेऊयाच आपण. पण ट्रॅव्हल्सवरती ॲज अ पिकअप एजंट म्हणून, ॲज अ पिकअप मॅन म्हणून तो माणूस काम करायला लागतो. पिकअप मॅनचं आपल्याला माहिती असेल, आपण कधी प्रवास केला असेल. प्रवास करताना आपण माहिती की आपण गाडी बुक करतो. ट्रॅव्हल्स कोणती वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि आपण गाडी बुक करतो किंवा कॉल्सवरती वगैरे. मग जेव्हा आपला तो गाडीचा टाईम असतो, कोणताही असेल, शक्यतो इव्हिनिंगला, आणि मग त्या टाईमला आपल्याला फोन येतो एका माणसाचा की हॅलो सर, मॅडम, तुम्ही कुठे आहात, आणि मग इथं गाडी येणारे 5 मिनिटात 10 मिनिटात तुम्हाला पोहोचावं लागेल. आणि मग तिथून पुढचा जो प्रवास सुरू होतो तो रात्रभर प्रवास चालतो. आणि रात्रीचा प्रवास म्हणजे खरंच भयानक असतो. आणि या भयानक प्रवासाची आपल्याला ओळख करून घ्यायची, या भयानक प्रवासाची आपल्याला माहिती करून घ्यायची. तो फक्त एका रात्रीचा नाही प्रवास, तर अनेक दिवसांचा प्रवास. आणि त्या दिवसांमधल्या प्रवासापासून म्हणजे त्या रात्रींच्या प्रवासापासून ते थेट मंत्रालयापर्यंत मजर मारलेल्या आजच्या आपल्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला जायचंय. त्या माणसाची गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची. आपण त्यांच्या ओळखीपासून सुरुवात करूया, आपण त्यांच्या भेटीपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम मी ज्ञानदीप आंदे यांचं आपल्या गोष्ट माणसाची मध्ये स्वागत करत आहे. त्यांचा थोडक्यात परिचय त्यांच्याकडनं जाणून घेऊया. येस, नमस्कार. गोष्ट माणसांची या चॅनलच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. मी ज्ञानदीप शिवाजी आंदे. मी जांबुद्रुक या छोट्याशा गावातनं आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आमच्या गावामध्ये म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की एक 12वी पर्यंतची शाळा, त्याच्यानंतरचं मग शैक्षणिक साधन वगैरे उपलब्ध नाही आहे. त्यामुळं मग 12वी पासूनचा प्रवास हा जवळपास माझा 2012 पासून जो बाहेर पडलेला प्रवास आहे तो आज कुठेतरी 2025 या वर्षी थांबण्यात आला. ते पण एक काहीतरी मला यश मिळालं आणि त्या यशाच्या निमित्ताने मला कुठेतरी थांबण्याचा आणि पुन्हा त्या गावात जाऊन राहण्याचा योग आला. नक्कीच. म्हणजे सरांचा प्रवास आत्ता जिथपर्यंत आला तर तो थेट मंत्रालयामध्ये नियुक्ती होईपर्यंत, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत झालेल्या परीक्षेमधून त्यांची आता मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. परंतु कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे, आता सगळंच काही खूप चांगलं झालंय वगैरे, हेही आपल्या नजरेसमोर नसताना किंवा हे आपण नजरेसमोर न ठेवता त्याच्या मागची पार्श्वभूमी बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग ही पार्श्वभूमी बघत असताना गोष्ट माणसाची आणि माणसाच्या जीवनाचे अनेक पैलू यातून आपण हा जीवन प्रवास उलगडणार आहोत. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की साधारणपणे ठीक आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही आलात, तुम्ही त्याच्यातनं अधिकारी म्हणून बाहेर पडलात, तो एक प्रवास आहेच. पण मूळ हे होतं की तुम्ही ज्या ठिकाणाहून आलात तर ते गाव आणि आसपासची साधारणपणे परिस्थिती कशी होती, मग शैक्षणिकदृष्ट्या असेल किंवा एक प्रकारे सामाजिकदृष्ट्या असेल, किंवा तुम्हाला नक्की गावातून बाहेर पडावं असं कधी वाटलं? सर, आमच्या गावामध्ये सर 10वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे मोस्टली उपलब्ध आहे आणि 12वी पर्यंत आहे. पण तितकंसं जे हवंय किंवा ज्या फॅकल्टी किंवा ज्या गोष्टींची गरज हवी ती आमच्या गावामध्ये अवेलेबल नव्हती. आणि आमचे मित्र जे होते 10वीचे वगैरे सर, त्यांनी आमचं असं होतं की सायन्स वगैरे करायचं, कारण की पुढे चालून सायन्स
खूप स्कोप असतो हे आम्हाला खूप जणांकडनं किंवा आम्ही ज्यांना ज्यांना विचारलो त्यांच्याकडनं ह्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे सर ती सायन्सची ओढ म्हणून आम्हाला त्या सायन्सच्या ओढीमुळे आम्हाला गाव सोडायला भाग पडलं. त्याच्यानंतर सर मी 11वी-12वी माझी अहमदपूर येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय इथे माझी झालेली आहे. त्याच्यानंतर सर माझं म्हणजे 2014ला शिक्षण झालं. त्याच्यानंतर सर मी आता पुढे काय करायचं आणि माझा 12वीला क्रॉप प्रोडक्शन हा विषय असल्यामुळे मला ऍग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट तयार झालेला सर. आणि इंटरेस्ट तयार झाल्यामुळे असं होतं की यार काय करायचं असेल तर ते BSc ऍग्रिकल्चर आपण, कारण की तो आपल्याला विषय आवडायचा. बरोबर. आणि अजून एक त्यात एक बेसिक गोष्ट अशी होती की मला मॅथची मुळात भीती होती, गणितची. त्यामुळे मी 11वीला असताना मॅथ हा विषय घेतलेला, म्हणजे माझं जनरल सायन्स होतं, पण मॅथच्या भीतीमुळे मला सर ते मॅथला स्किप करून तिथं क्रॉप प्रोडक्शन हा विषय घ्यावा लागला. ओके. त्यामुळे मग सर क्रॉपची म्हणजे ऍग्रिकल्चर विषयाची आवड निर्माण झाली. आणि सर मी 2014ला जेव्हा 12वी झाली माझी तेव्हा मी फॉर्म भरायला घेतला, पण मार्गदर्शनाच्या अभावामुळे समजा किंवा तांत्रिक त्रुटीमुळे माझा ते फॉर्म चुकला गेला आणि माझ्याकडनं जे काही आपण कॉलेजचे ऑप्शन्स टाकतो ते सर खूप कमी टाकण्यात आले. त्यामुळे माझा सर नंबर नाही लागला त्यावेळेस. त्यामुळे मला तो जवळपास 1 वर्ष गॅप टाकावा लागला. म्हणजे तांत्रिक अडचण आली किंवा आपण म्हणूया की थोडासा आपल्याला अवेअरनेसचा अभाव म्हणूया आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे करायचं तर BSc ऍग्री. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे ना की घरी शेतीचं बॅकग्राऊंड नाहीये सर, काहीच नाही. आणि तरी BSc ऍग्रीची आवड. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की घरी कित्येक एकर शेती आहे, पण मग शेती करणारा मुलगा जर म्हटलं त्याच्याकडे निगेटिव्ह दृष्टीने बघितलं जातं. म्हणजे नॉट नेसेसरी की BSc ऍग्री करून आपल्या शेतीच करायची, पण शेती रिलेटेड अनेक गोष्टी करता येतात. शेतीमध्ये त्याच्या अनेक कंपन्यांमध्ये आपल्याला जॉब करता येऊ शकतो. एक प्रकारे ऍडव्हान्स शेती आपण करू शकतो. पण तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण झाली, परंतु असं झालं की आता जी आवड आपल्याला जोपासायची किंवा ज्यामध्ये शिक्षण घ्यायचंय ते वर्ष गेल्यामुळे कसं वाटलं तेव्हा? सर पहिल्यांदा मी वाट बघितली. आम्हाला 4 राऊंड असतात आणि एक शेवटचं एक स्पॉट एडमिशन राऊंड असतं. पण दुर्दैव असं की माझा 4 राऊंड मध्ये नंबर नाही लागला आणि स्पॉट ऍडमिशनला सुद्धा नंबर नाही लागला. त्याच्यानंतर प्रश्न राहिला की आपण आता नेमकं करायचं काय. सर त्याच्यानंतर तिथे म्हणजे आता 1 वर्ष तर घरी बसून असं निवांत नाही राहू शकत, हे तर मलाही माहिती होतं. आणि दुसऱ्या गोष्टी काय करायचं, कारण की सगळेच म्हणजे ऍग्रिकल्चरची ऍडमिशनची प्रोसेस ही सगळ्या स्ट्रीमपेक्षा लोल म्हणजे शेवटी चालू होते आणि त्या मोमेंटला सगळं बाकीचे दरवाजे असतात ते सगळं बंद होतं. बरोबर. त्यामुळे मला तो शेवटचा पर्याय उरलेला, पण ते सुद्धा मला नाही मिळालं. त्यामुळे मग मला असं झालं की आता 1 वर्ष काय करायचं. तर मग आमच्या गावातले रवी भाऊ म्हणून आहेत, त्यांचे ट्रॅव्हल्स होते सर. आणि ट्रॅव्हल्सवरती मला एक ऍज अ पिकअप मॅन किंवा ऍज अ पिकअप एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा. आणि सर ते वयच असं होतं की आपण असं म्हणजे त्या वयात फिरण्याची आवड म्हणा किंवा त्या गोष्टी म्हणजे फिरत राहणं हे आवडीचं काम वाटायचं. त्यामुळे सर मी ते काम केलं तेव्हा. आणि सर मग जवळपास मे 2014 पासून ते 2015च्या ऑगस्ट पर्यंत सर मला काम करावं लागलं, कारण की मग 2015ला मी पुन्हा ऍग्रिकल्चरचा फॉर्म भरला आणि मग नंबर लागला सर माझा. आणि तेव्हा जवळपास ते मे 2014 ते ऑगस्ट 2015 पर्यंत मला ट्रॅव्हल्सवरती काम केलं सर मी. गुड. आता म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल्स आवड आणि त्याच्यातून एक पण मग खरंच आवड हेच एक होतं की मग त्याच्या मागे जे आपण म्हणतो की थोडीशी आपल्या घरची पार्श्वभूमी असते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी वाटतं की थोडेसे जर 4 पैसे आपल्याकडे आले तर ते अजून खूप चांगलं वाटतं, कारण का आपले उपजीविकेच्या बऱ्याचशा गोष्टी होतात. तर एक तुमच्या फॅमिलीबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण एक आपल्याशी चर्चा करताना अशी माहिती झाली की वडिलांनी अनेक वेगवेगळी कामं केली. आई अंगणवाडी सेविका आहे आणि त्यातून सगळं घर चालवणं आणि मेन म्हणजे शिक्षणावरती खर्च करणं, तर हे कुठेतरी डिफिकल्ट आहे. आणि एक प्रकारे सगळ्या गोष्टी सुरळीत पाडाव्यात किंवा प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी शिकावं किंवा आपल्यासारखं आयुष्य काढावं म्हणून. तर मग त्याच्याकडे तुम्ही कसं बघता किंवा आई वडिलांच्या कुठल्या गोष्टी तुम्ही बघितल्या आणि लहानपणापासून तुम्हाला कुठल्या गोष्टींनी प्रवृत्त केली की आपण काहीतरी चांगलं बनलं पाहिजे? सर मुळात आमची परिस्थिती म्हणजे खरं तर हलाखीचीच म्हणायची, कारण की आई अंगणवाडी सेविका होती, पण त्यावेळेस अशी एवढी पगार अशी काही नव्हती जेणेकरून सगळ्या घरच्या घरांचं शिक्षण होईल. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये मी, माझा मोठा भाऊ आणि माझ्या 2 मोठ्या बहिणी, त्यामुळे सगळ्यांचं शिक्षण आईच्या तेवढ्या तुटपुंजा पगारावरती होईल हे असं नव्हतं. त्यामुळं माझ्या डोक्यात असा विचार आलेला की आता काय करायचं नेमकं. मग तेव्हा मी म्हणल्या मागे थोड्या वेळापूर्वी म्हणल्यासारखे आमच्या गावामध्ये ट्रॅव्हल्स असल्यामुळे ते ट्रॅव्हल्स करण्याची एक संधी आली, ट्रॅव्हल्सवर काम करण्याची संधी आली, त्यामुळे ते काम करण्यात आलं. त्याच्यामधून सर असं होतं की एकतर माझी पण गरज भागत होती पैशांची, मी काही सेव्हिंग करून ठेवलेले जेणेकरून पुढे मला जिथे कुठे ऍडमिशन घेईल तिथली फीस वगैरे भरता येईल किंवा मग माझा खर्च समजा किंवा काही गोष्टींचा म्हणजे घरच्यांचा वगैरे खर्च समजा, बरोबर, या गोष्टी करता येतील. आणि सर आता फार्मसीचं म्हणजे भाऊ आमचा फार्मसी झालेला आहे, डी फार्मसी झालेला आहे,
पण ऍक्च्युली त्याचं सुद्धा शिक्षण हे माझ्या शिक्षणासाठी थांबवण्यात आलेलं. अरे म्हणजे त्याला ऍक्च्युली बी फार्मसी म्हणजे ग्रॅज्युएशन करायचं होतं, पण त्याला डी फार्मसी डिप्लोमावरतीच थांबावं लागलं. कारण की असं होतं घरच्यांचं की आता नाही, तू थांब, तुला एवढं शिकवलेलं आहे, घरच्यांनी त्याला सांगितलेलं, आणि आता ह्याच्यावरती आपण हे करूया. म्हणजे की त्याच्यावर जास्त खर्च करावा लागला तर मग तुमचं शिक्षण कुठेतरी थांबू शकतं. येस. सो मग त्यांनी दृष्टिकोन ठेवला की चला की आपला एक मुलगा बऱ्यापैकी शिकलाय, दुसऱ्या मुलाला आता शिकूया. आणि मग त्यातून कुठे मग यांच्या बीएससी अग्री आणि मग पुढचं शिक्षण झालं. तर मग आता तुम्ही बीएससी अग्री केली, तुम्ही साधारणपणे म्हणजे एमएससी पण केली पुढे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या नोकरीच्याही संधी आल्या असतील, किंवा तुम्हाला स्वतःची व्यावसायिकता सुरू करण्याची एक प्रकारे आवड आली असेल, किंवा काही विचार आला असेल. पण मग स्पर्धा परीक्षेकडे का वळालात, किंवा नक्की कुठला तो ट्रिगर पॉईंट होता की मग तुम्हाला तिकडे यावं लागलं? सर माझं थोडंसं 2014 पासून मी सांगायला, म्हणजे त्याचा एक तुम्हाला रिकॅप देईन तसा, की 2014ला माझा जेव्हा फॉर्म चुकलेला तेव्हा मी ट्रॅव्हल्सवरती काम केलं. बरोबर. काम केलं जवळपास 2015च्या ऑगस्ट पर्यंत, आणि माझा ऑगस्ट 2015ला नंबर लागला कृषी महाविद्यालय नायगाव बाजार येथे, नांदेड जिल्ह्यातीलच आहे. तिथे सर माझं 4 वर्षाचं शिक्षण झालं बीएससी ऍग्रिकल्चर. 19ला पासआउट झालो, 2019ला मी. तिथून 2019ला पासआउट झाल्यानंतर आमचे एक वरिष्ठ मार्गदर्शक होते, कृषी बंधू, आमचे सिनियर श्री मधुकर पवार, यांच्यामुळे सर एमएससी करायची ओढ निर्माण झाली ऍक्च्युली. मग त्यांच्यामुळे मी एमएससीची तयारी केली. एमएससीची एंट्रन्स टेस्ट असते, ती टेस्ट वगैरे आम्ही दिली आणि ती क्लिअर केली. आणि त्यात मला सर कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय येथे नंबर लागला, हे जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत. आणि त्यावेळेला असं होतं की आम्हाला की अरे राहुरी म्हणलं की तिथे असं होतं की बाबा स्पर्धा परीक्षा केली जाते एकदमच मोठं. आणि तिथून असं होतं की तिथे गेलेला प्रत्येक मुलगा हा काहीतरी अधिकारी म्हणून बाहेर पडतो, हे एक प्रचलित आहे सर आतापर्यंत तिथे. बरोबर. त्यामुळे सर ते एक त्यावेळेस असं सांगण्यात आलं की बाबा तुम्ही तिथून एमएससी केलात तर काहीतरी तुम्हाला अजून दुसऱ्या संधी मिळतील. त्यामुळे सर आम्ही तिथं एमएससी ऍडमिशन कोल्हापूर इथे घेतलेलं मी. सर तिथं मग असं म्हणजे तिथं काय होतं, गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे सर बीएससी ऍग्रिकल्चर आणि एमएससी ऍग्रिकल्चर हे दोन्ही होत्या. आणि सर एक असा प्रसंग तिथं आलेला की बाबा तुम्ही जस्ट पासआउट झाला तिथून. 2018ला एक ऍग्रिकल्चरची ऍड आली, आणि तिथून एक पासआउट झालेला मुलगा आमच्या समोर त्याचा रिझल्ट सेलिब्रेट करत होता. बरोबर. आणि तो रिझल्ट सेलिब्रेट करत असताना आम्हाला असं हे झालं की अरे हा जस्ट आत्ता पासआउट झालेला आहे ऍग्रिकल्चरला, आणि आता आपण एमएससीला ऍडमिशन घेतलोय, पण तो जस्ट डिग्री पासआउट होऊन तो जॉबला लागला. सर मग तिथून हे अशा गोष्टी कळत गेल्या की एमपीएससी असते काय ते अभ्यासाची, किंवा युपीएससी असते. मग सर तिथं आमचं एक फोरम होतं, त्यामुळं सर मग फोरमचं असल्यामुळे तिथं पुस्तक वगैरे अवेलेबल होते, किंवा तिथं दर सॅटर्डे संडेला लेक्चर्स वगैरे अरेंज व्हायचे, जे की आपल्याला मार्गदर्शन वगैरे करते. त्यामुळे सर एमपीएससीची आवड निर्माण झाली, आणि खरा प्रवास माझा ऑगस्ट 2020ला स्पर्धा परीक्षा तयार झाला तिथून, आणि तिथून बेस मिळाला. आणि मग आज कुठेतरी 2025च्या या वर्षी, म्हणजे जाहिरात ही 2024ची होती, पण माझा निकाल 2025 मध्ये लागला. त्यामुळे 2025च्या म्हणजे जवळपास मी एक 4.5-5 वर्षाच्या स्ट्रगल नंतर काहीतरी मिळवलं सर. गुड. आणि माझा स्पार्क जर म्हणलात तुम्ही, एक टर्निंग पॉईंट जर म्हणलात स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा, तर तो कोल्हापूर कॉलेज येथील एका आमच्या ज्युनियरचा रिझल्ट आहे. गुड. म्हणजे बघा, आपला एखादा ज्युनियर आहे आणि त्याचा रिझल्ट येतोय, आणि त्याचा रिझल्ट कुठेतरी तो त्या चांगल्या भावनेतनं बघणं, एक माणुसकीच्या भावनेतनं बघणं, एक माणसाचा जो गुण असतो की म्हणजे शेवटी चांगले वाईट गुण सगळ्यांमध्ये असतात, आणि मग त्याच्यातनं एक त्या चांगल्या दृष्टिकोनातून बघणं, आणि मग आपणही काहीतरी झालं पाहिजे. शेवटी काय की घरात पार्श्वभूमी हालाकीची, एकदम आपण म्हणूया की अति हालाकीची नाही, पण एक बऱ्यापैकी अडचणीची, म्हणजे बेताची आपण म्हणूया, आणि त्यातून कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय, आणि घरी शेतीचंही बॅकग्राऊंड नाहीये, त्यामुळे बीएससी अग्रीला ऍडमिशन घेतलंय, पण मग पुढे नोकरी मिळाली असती, पण मग स्पर्धा परीक्षेने कुठेतरी खुणावलं, आणि मग कुठेतरी आपणही अधिकारी होऊन पुढे जावं हा विचार मनात आला, आणि मग त्यांनी तो प्रवास केला. तो प्रवासही काही थोडा नव्हता, आणि जसं आपण म्हणलं की ट्रॅव्हल्सवर रात्रीचे कामं करून अशा अनेक रात्री घालवल्यानंतर मिळालेलं हे यश असतं, एका रात्रीत मिळालेलं नसतं. मला यांच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही 12वी नंतर म्हणजे यांचं जे गाव आहे जांबुद्रुक, तर जांबुद्रुकमध्ये दर शनिवारी आठवडी बाजार भरतो, आणि तिथला बैल बाजार किंवा एक प्रकारे जनावरांचा बाजार वगैरे भरपूर फेमस आहे. तर तिथे तुम्ही ते दाखले देण्याचं वगैरे काहीतरी काम केलं, तर नक्की दाखले देणं म्हणजे काय, किंवा नक्की कामाचं स्वरूप काय होतं, आणि त्यातनं नक्की तुम्हाला पैसे वगैरे काय मिळायचे का, की नक्की तुम्ही असंच करायचे काय? नाही सर, ऍक्च्युली दर शनिवार नाही तर दर शुक्रवारी आपण आठवडी बाजार, म्हणजे तिथं आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजार पण असतो, म्हणजे भाजीपाल्याचा बाजार आणि जनावरांचा बाजार सर मुखेड तालुक्यात फेमस आहे तिथला. आणि सर मी तेव्हा दर शुक्रवारी तो बाजार असायचा, त्यामुळे दर शुक्रवारी सकाळी एक 10 वाजल्यापासून तर एक 4-5 वाजेपर्यंत ते म्हणजे जनावरांची खरेदी व्हायची.
तर त्या खरेदी विक्रीच्या नोंदी वगैरे ज्या असायच्या ते ग्रामपंचायत मार्फत करायच्या आणि ग्रामपंचायतने आम्हाला तिथं तुम्ही बाबा करू शकता हे काम म्हणून आम्हाला तिथे त्यांनी काम करायला तिथं आम्हाला ठेवलेलं. त्यामुळे सर तो एक अनुभव होता. तिथून पण आम्हाला म्हणजे दिवसाचा जो काही असेल तो रोजगार द्यायचा. आणि मग खरी म्हणजे आपण पैशाची वगैरे ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नीड असणार आहेत किंवा उद्या त्यांच्या कुठेतरी आपण त्याचा फायदा करून घेऊ म्हणजे सेव्हिंग म्हणा किंवा पैशांची बचत करून पुढच्या खर्चांसाठी कसं वापरायचं ते तिथून मला शिकायला मिळालं. आणि मग तिथून पुढे सर सेव्हिंगचं वगैरे किंवा ह्या गोष्टींचं माहिती होत गेली. आणि मग पुढे हे ट्रॅव्हल्स वगैरे सगळ्या गोष्टींमधून मी माझा खर्च माझ्या कॉलेजच्या फीस किंवा घरच्या वगैरे गोष्टी ह्या सगळ्या व्हायच्या सर. अरे वा, छान. म्हणजे कुठेतरी तो अगेन एक पुढे जाण्याचा स्पार्क होता की तो काहीतरी आपण त्याच्यातनं करायला पाहिजे. त्यांचा ट्रॅव्हल्स मधला थोडासा अनुभव आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की साधारणपणे ते नक्की कामाचं स्वरूप कसं होतं आणि अगदी एकदम क्रिस्पमध्ये म्हणजे आपल्या सर्वांना आपण प्रवास करतो म्हणून माहितीच आहे की कोणतरी व्यक्ती मग तो फोन करतो आपल्याला गाडीमध्ये बसवतो आपलं सीट आहे तिथं वॅकंट आपल्याला इव्हन विचारतोही. पण ते जे आहे की एकतर कंटिन्युअस बाहेर राहणं लोकांच्या संपर्कात आणि अगेन आपल्या गोष्ट माणसांची ह्या प्लॅटफॉर्ममधून आपण जे अगेन लोकांच्या वृत्ती प्रवृत्ती लोकांचे मतांतर वेगवेगळे बघतो. तर शेवटी प्रवासी रोज तोच नसतो. त्या गाडीमध्ये अनेक असंख्य प्रवासी असतात. उद्या वेगळे प्रवासी असतात, तेरवा वेगळे असतात आणि पुढच्या काळात वेगळे असतात. क्वचित काही लोक किंवा बऱ्यापैकी त्या रूटचे रिपीट होतात. पण अनेक लोक म्हणले की अनेक विचार आले. मग ह्या अनेक लोकांचे विचार नक्की कसे होते आणि कसं डील करताना काय वाटायचं, चिडचिड वगैरे व्हायची कधी कधी चांगलं वाटायचं किंवा काही प्रवासी म्हणजे बोलतही असतील की नाही तुमची गाडी लेट झाली, तुमच्या गाडीत ह्याच सुविधा नाही आहेत. पण तुम्ही त्या गाडीचे मालक नव्हता पण तुम्ही ऍज अ त्या गाडीच्या त्या प्रवाशांना कॅरी करण्यामधला एक भाग होता. बरोबर. मग कसे अनुभव आहेत तिथले? सर आमचं काम ऍक्च्युली म्हणजे 5-5:30 गाडी आमची पॉईंटला येऊन 5:30 गाडी चालू व्हायची ऍक्च्युली. मग तिथून हा प्रवास व्हायचा म्हणजे मुखेड आमचं तालुक्याचं गाव. तर तिथून ते आपण येडशी पर्यंत जी की येडशी बारशी म्हणून आपण फेमस आहे तिथे तिथपर्यंत गाडी यायची. मग तिथपर्यंत जर समजा आज म्हणजे ऍज अ पिकअप मॅन किंवा ऍज अ मी तिथं जो काही काम करायचो तर माझं असं कामाचं स्वरूप असं होतं की आज समजा आपल्या गाडीमध्ये 30 सीट आहेत बरोबर. तर समजा 30 सीट आहेत तर मग ते कुठल्या ऑफिसला आहेत किंवा ते 30 सीटमध्ये कोण कुठून बसणार येतं मग त्यांचे डिटेल्स असणार माझ्याकडे. मी त्यांना पिकअप करणार ते माझं काम असणार आणि माझं एजंट लोकांकडनं जे काही आपलं कॅश कलेक्शन वगैरे ते काम होतं माझं. त्यामुळे सर अनुभव तर खूप वेगवेगळे यायचे. म्हणजे लोक शिव्या घालायचे, समजा उशीर झाला तर शिव्या तर हमखास असायच्या. आणि त्यावेळेस तुमची रिएक्शन कशी असायची? सर ती सवय झालेली ऍक्च्युली. म्हणजे स्टार्टिंगला वाटायचं की अरे आपली तर गाडी नाही तुम्ही म्हणल्यासारखं आणि लोक आपल्याला शिव्या देत आहेत तर ते कुठेतरी वाईट वाटायचं. पण नंतर कळायला गेले की नाही त्यांची तरी चूक नाही ना, ऍक्च्युली आपण कुठेतरी डिले केला म्हणून ते त्यांचं जे काही ऍक्शनला रिएक्शन ते थोडंसं राग व्यक्त करतात. पण आम्ही त्यांना ऍडजस्ट करून किंवा सॉरी म्हणून आम्ही पुढे निघून जायचो. असा प्रवास होता. आणि मग तिथून सर 5:30-6 जो प्रवास चालू व्हायचा तो आमचा एक 10:30-11 आमची गाडी येडशी या एका हॉटेलला थांबायची जेवायला. मग तिथं आमचं कामाचं म्हणजे आमचं तिथं स्टॉप होतं आणि मग तिथून जे काही कलेक्शन्स वगैरे आहे ते पुढे देऊन आम्ही तिथून रिटर्न निघायचो. अच्छा, म्हणजे गाडीचे पॅसेंजर पिकअप करेपर्यंत जे शेवटचा पॅसेंजर जिथपर्यंत आहे तो पिकअप झाला तिथून पुढे गाडी पुढच्या प्रवासाला निघाली तर म्हणजे पुढच्या प्रवासाला निघेपर्यंत यांचा प्रवास तिथे थांबायचा. परत दुसरी अपोजिट साईडने येणारी जी गाडी आहे ती बऱ्याच वेळाने येते आणि मग त्याच्यात बसून परत आपल्या गावी यायचं. तर हा प्रवास त्यांना तो वर्षभर करावा लागला. म्हणजे हे त्यांना काम होतं आणि त्या कामाची त्यांनी कधी लाज बाळगली नाही. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे अनुभव आले. काही अनुभव ऑन कॅमेरा सांगणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यात नागेन वेगवेगळे मतांतर बरेच निघतील. पण त्याच्यातून एक जाणवलं की म्हणे माणसाने स्वाभिमान कधी सोडला नाही पाहिजे आणि शेवटी जर आपण काम करतोय तर त्या कामाची आपण लाज नाही बाळगली पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यांना आजही अभिमान आहे की त्यांची आई अंगणवाडी सेविका आहे. वडिलांनी अनेक ठिकाणी काम केलं वेगवेगळ्या. तर म्हणजे त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन आज ते इथपर्यंत आहेत. अगेन आपण म्हणतो की चालत असताना माणूस चालताना दिसतो पण त्याच्या पावलामध्ये त्याच्या पायामध्ये किती खडे रुततात आणि किती काटे रुततात हे त्याच व्यक्तीला माहिती असतं. म्हणजे आपण बघतो की आईसबर्ग जो असतो बर्फ पाण्यामध्ये बुडालेला असतो वरती थोडासा दिसतो पण खाली तो जवळपास 90% बुडालेला असतो. आणि बुडालेलं जे जीवन असतं तर ते त्याच व्यक्तीला माहित असतं की ज्याचं ते जीवन बुडालेलं आहे. बरोबर. मला तुमच्या अशा अनेक पैलूंबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. एकतर शिक्षणामुळे आपण अनेक दिवस बाहेर राहतो आणि स्पर्धा परीक्षेसाठी बाहेर राहतो. इतर एक्झाम सुद्धा आहेत तेवढ्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी सोडून सुद्धा इतर ही याच्यामध्ये अनेक मुलं करतात. पण स्पेशली मग एमपीएससीचं तुम्ही तयारी करत असताना म्हणजे असं कधी झालं का की आता ठीक आहे 2-3 वर्ष फेल्युअर येते आणि मग आता बस आता थांबायला पाहिजे
आणि मग आता काहीतरी दुसरा मार्ग बघितला पाहिजे किंवा काहीतरी जॉब केला पाहिजे असं कधी वाटलं? हो सर, 2023ला जेव्हा माझे कंटिन्यू 4 रिझल्ट गेले, STI गेलेली, त्याच्यानंतर सर PSI 2022 गेलेली. मला 45 मार्काची लीड होती, पण मला ग्राउंड न निघाल्यामुळं ते एक फेल्युअर आलेलं. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरचा एक इंटरव्ह्यू दिलेला सर, तिथे पण फेल्युअर आलेलं. आणि सगळ्यात ज्याच्याकडून जास्त अपेक्षा होती ती राज्यसेवा 2022, की जस्ट 1.75 मार्कांना माझा फायनल रिझल्ट गेलेला. हे सगळ्यात माझा म्हणजे ब्रेकडाऊन जो म्हणतो आपण तो होतच. आणि त्या मोमेंटला असं झालेलं आहे की नाही यार, आपण एवढं काहीतरी करतोय पण आपल्याला शेवटी अपयशच आहे. आणि त्या मोमेंटला ठरलेलं की मी इव्हन माझे काही मित्र जे की आज खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात चांगल्या, किंवा आज खाजगी महाविद्यालयावरती असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात, मी तिथे सुद्धा विचारणा केली सर की मी म्हणजे मला काही कुठे जमेल का कुठे काही करता. आणि सर आमचं बोलणं झालेलं असंच, आणि आमचे काही मित्र होते ज्यांच्याशी मी डिस्कस केले. मी आवर्जून त्या मित्राचं नाव घेईन, सूर्यकिरण बुडगेमर, जो माझा लहानपणापासूनचा मित्र. आणि आज अभिमानाने सांगतो की आज मी जो कोणी आहे हा होण्यामध्ये माझ्या घरच्यांचा तर वाटा खूप मोठा आहे, पण सगळ्यात मोठा वाटा जो मला मेंटली आणि मला फिजिकली सगळं व्यवस्थित करण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी तो माणूस जो होता तो सूर्यकिरण बुडगेमर, तो माझा जिवलग मित्र. आणि आज मी इथं बोलतोय त्याचा सुद्धा त्यात खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे मी त्याचे आयुष्यभर ऋणी राहील सर. त्यामुळे त्या मित्राने मला असं सांगितलं की नाही बाबा, मी आहे, तुला काय लागतंय मला सांग, मी तुला मदत करतो. सर तेव्हापासून म्हणजे 2023 पासून हा माझा रिझल्ट येईपर्यंत सर त्याने मला मदत केली. आणि अजून एक नाव घेईन बालाजी गायकवाड, जो की पुण्यातच असतो, त्याची एक हेल्प झाली. आणि स्वप्नील शिंदे, त्याची हेल्प झाली. आणि गुरुवर्य माझे तर सगळ्यांचीच हेल्प आहे सर त्यामध्ये. आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे MPSCचं स्टार्टिंगच झाली ती अचिव्हर्स मेंटरशिप ग्रुप पासून सर. त्यामध्ये दीपक सर आहेत, अनिकेत सर आहेत, रोहित सर आहेत, राम सर आहेत, सुमित सर आहेत, रामदास सर आहेत. हे सगळे वेगवेगळ्या चांगल्या पदावरती आहेत. त्यांच्यामुळे मला ह्या क्षेत्रामध्ये यायचा संधी मिळाली. तो त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे सर माझ्यासोबत. म्हणजे आपण बघतो की गोष्ट एका माणसाची असली तरी त्या माणसाच्या गोष्टीसोबत अनेक माणसांच्या गोष्टी जोडलेल्या असतात. म्हणजे आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं, आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती मदत केली, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, याच्यात मोठी खूप आपण म्हणूया की खूप सामर्थ्य दडलेलं असतं. आणि ती खूप मोठी एक प्रकारची माणसाची गुणाची पायरी मानलं जातं. मित्रांनो वगैरे यांच्याबद्दल म्हणलं, एक छोटासा एक अगेन वेगळा, रॅपिडमध्ये तुमचे वडील आणि आई बघतायत हा व्हिडिओ, तर वडिलांबद्दल एक 2 मिनिटात काय सांगाल? वडिलांबद्दल एकच सांगेल की आज माझ्या वडिलांनी जे कष्ट घेतले ते आम्हाला माहित नाहीत, पण आमच्या गावकऱ्यांना सगळ्यांना माहित आहे. आज ते घरातून बाहेर पडल्यानंतर आणि बाहेर कुठे जे फिरतात वगैरे, तिथून घरी जाईपर्यंत त्यांना असा संबंध येतो बोलण्याचा की साहेबाचे वडील आले बाबा, किंवा साहेबाचा बाप आला बाबा. हे जे त्यांच्याकडनं मी ऐकतो सर, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे माझं यश त्याच्यासमोर फिक्क आहे सर. त्यामुळे त्यांचा जो काही आनंद आहे तो माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे सर. राईट. आता आईबद्दल हे सांगेन की सर, आई अंगणवाडी सेविका असल्यामुळं ती लहान लेकरांना शिकवते. म्हणजे जे काही आपण LKG UKG म्हणतो, तर ते 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या लेकरांना शिकवते सर. मग त्याच्यामुळे ज्या मुलांना ती शिकवलेली ते आज माझे काही मित्र आहेत. सो ते मला असं काय म्हणतात की बाबा तुझ्या आईनं आम्हाला शिकवलंय. आणि आई आमची शाळा सुटल्यानंतर सुद्धा जे म्हणजे गाडवीवाडी म्हणून एक गावापासून 5 किलोमीटर अंतरावरती ती शाळा आहे, अंगणवाडी आहे सर. ती तिथून येताना म्हणजे जे शाळा सोडल्यानंतर जे शेतातले कामं लागते ती कामं करून यायची घरी. त्यामुळं आज सुद्धा म्हणजे जिथे ती कुठं जाईल की बाबा तिला जे आज माझ्या पप्पांना किंवा माझ्या वडिलांना जे आवाज दिला जातो की बाबा साहेबाचा बाप आला किंवा साहेबाचे वडील आले इकडे, तसंच आईला सुद्धा बोललं जातं सर. साहेबांच्या आई आल्या. क्या बात. हे सुद्धा सर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. म्हणजे आई वडिलांसाठी तर ती किती मोठी अभिमानाची गोष्ट असेल की साहेबांचे वडील आले, साहेबांच्या आई आल्या. आणि तसं समोरची व्यक्ती कोणतरी म्हणते, अगेन ह्याच माणसांच्या गोष्टी असतात की त्या आपल्याला शेवटपर्यंत टिकवतात. नाहीतर माणसाचं आयुष्य किती रिअल आणि किती रीलमय बनलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती. यांच्याबद्दल म्हणजे ज्ञानदीपबद्दल आपल्याला अनेक गोष्टी बघायच्यात आणि त्या अगेन आपण त्यांच्याकडनं ऐकतच आहोत. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की प्रामुख्याने आपण जे म्हणतो की आता तुम्ही म्हणजे वडील गावी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते, आई अंगणवाडी सेविका होते, भाऊ फार्मसी झाला तो काम करतो, बहिणीचे लग्न झाले. मग आता
तुम्हाला असं कुठलं चॅलेंज वाटलं की आता ते आपलं करायचं राहिलेलं आहे आता, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तर ते आपापले चॅलेंजेस बघतात, तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये चॅलेंजेस बघितले, नक्की आता तुम्हाला कुठलं आयुष्याचं समोरचं चॅलेंज वाटतं? माझं समोरचं चॅलेंज म्हणण्यापेक्षा सर ते माझं कर्तव्य आहे घरच्यांप्रती, समाजाप्रती आणि मित्रांप्रती, की ज्या माणसांनी मला पडत्या काळात मदत केली बरोबर. त्यांच्यासाठी जेव्हा ते हाक देतील त्यांच्यासाठी उभं राहणं. आणि समाजाप्रती म्हणायला गेलं तर सर मी ऍज अ पब्लिक सर्वंट म्हणून आज जॉईन आहे. माझ्या हातून जितकंही कामं होतील जे की जनतेच्या भल्यासाठी होतील त्यासाठी मी तत्पर राहील कधी पण कायम. आणि राहिली गोष्ट सर कुटुंबासाठी, तर इथून पुढचं आयुष्य कुटुंब कसं आणि कुठल्या रीत्या समाधानाने जगेल तर ते देण्याचं माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करेन सर. नक्कीच. म्हणजे शेवटी आपल्या कर्तव्याला बांधील राहणं हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. मग कर्तव्य ते आपल्या घरात असू द्या, आपण बाहेर रस्त्यावरती असू द्या, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य, प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे. म्हणजे गाडी बाहेर आपण गेलो, रिक्षा चालवणारा व्यक्ती असू द्या, बस चालवणारा व्यक्ती असू द्या, किंवा मग दवाखान्यात गेल्यावरती डॉक्टर असू द्या, तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि तसंच प्रशासनामध्ये जाऊन ते त्यांचं कर्तव्य बजावतील, याच्यात कोणतीही शंका नाहीये. माणसांच्या गोष्टीचे अनेक अंतरंगांचे जे पैलू आहेत, तर ते पैलू बघत असताना कधी कधी काही आता रीलचा जमाना आहे, काही क्विकचा जमाना आहे, तर आपण ज्ञानदीप सरांसोबत काही रॅपिड फायर क्विक करणार आहोत. आणि ते त्यांना काही सरप्राईज असतील, काही अशा म्हणजे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी असतील, पण त्याच्यावरती उत्तर द्यायचंय. काही ठिकाणी येस नो करावं लागेल तुम्हाला, काही ठिकाणी एका शब्दात बोलावं लागेल, काही ठिकाणी तुम्हाला न्यूट्रल पण स्टँड घ्यावं लागेल, पण ते तुमच्यावर आहे. जास्त वेळ नाही गेला तुम्हाला ते बोलावं लागेल. बरोबर? येस सर. त्या दिवशीची फिलिंग, रिझल्ट आला त्या दिवशीची? सर त्या दिवशी सगळ्यात मोठी फिलिंग की सर नकळत माझ्याकडनं म्हणजे इतके आनंद अश्रू वाहण्यात आले त्या दिवशी की मी जेव्हा आई वडिलांना फोन केला, म्हणजे म्हणजे तुम्ही एक समजू शकता की जेव्हा मी आईला फोन केला की आई मला नोकरी लागली, आई मला म्हणते मजाकचा टाइम नाही किंवा मला खोटं बोलू नको, मी त्या मोमेंटमध्ये नाही ऐकण्याची. सर म्हणजे आज म्हणजे घरची परिस्थिती अशी की बघा तुम्ही जेव्हा निकाल आला किंवा तुम्ही सक्सेस झालात हे सांगून सुद्धा घरच्यांना विश्वास पडत नाही. सर ही एक सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि मी फोनवरती आई पप्पांना बोलताना रडलो आणि आई वडील रडले, ती एक मोमेंट. म्हणजे विश्वास का बसत नाही, कारण का अनेक अपयशच बघितलेले असतात. म्हणजे अनेक वर्ष आता आपण त्या विषयात अजून जास्त डिटेल जात नाही, कारण का आजचा आपला हा विषय आहे की ओव्हरऑल गोष्ट माणसाची बघणं, फक्त एमपीसीच न बघता. तर महत्वाचं काय की तो जो प्रवास त्यांनी आईवडिलांनी बघितला होता की परीक्षा देतोय आणि स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्व, मुख्य, मुलाखत आणि त्याच्यात वेगवेगळ्या टप्प्यावरती फेल्युअर येतं. आणि असे अनेक मॅक्झिमम फेल्युअर्स बघितल्यामुळे काय होतं की रिझल्ट आलाय तर तो लगेच अंगवळणी पडत नाही, लगेच पसनी पडत नाही आणि मग लगेच ऍक्सेप्ट होत नाही. सो आईलाही वाटलं की काहीतरी मजाक चाललाय आणि मग मजाक करू नको असं म्हटलेलं आहे. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, मग आई की वडील? दोन्ही. गुड. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? सर किचकट प्रश्न आहे, अवघड आहे खूप. अवघड आहे, पण आयुष्यात स्टँड घ्यावंच लागणार आहे. माझी आणि आई वडिलांची या घरच्यांच्या संमतीने जे काही असेल ते आवडेल मला. आयुष्यातला सगळ्यात मोठा शिक्षक कोण? अनुभव सर. माणुसकीचा चेहरा नक्की कधी पाहायला मिळाला, जेव्हा आपल्याला जाणीव झाली तर तेव्हा कधी पाहायला मिळाला? सर माणुसकीचा चेहरा सांगायचं गेला तर जेव्हा मी फेल्युअर सहन करत होतो तेव्हा म्हटलं माझ्यासोबत कोणीच नव्हते सर. काही मोजके म्हणजे बोटावर मोजले इतके जर माणसं जर सोडली तर कोणीच नव्हतं. आणि आज एक रिझल्ट आल्यानंतर किंवा जेव्हा तुम्ही यश संपादन करता तेव्हा तुमच्याकडे कित्येक तरी लोक असे आहेत, असंख्य लोक आहेत जे की स्वतः फोन करतात आणि ओळख ठेवा साहेब, उद्या भविष्यात काहीतरी काम होईल, म्हणजे तिथे तुझा स्वार्थ येतो. सर ही एक गोष्ट माणुसकीचा चेहरा मी दाखवून देईल किंवा मला ते दिसलं. माणूस म्हणून कसं राहायला आवडेल? सर समाधानी राहायला आवडेल, सगळ्यात जास्त महत्त्वाचं. छान. गाव की शहर? सर गाव रिटायरमेंट नंतर, सध्या तरी मी शहरातच राहणार. मग शहर आता मुंबईचे, पण मग मुंबई की पुणे? पुणे सर. म्हणजे बघा आता नोकरी मुंबईमध्ये करावी लागणार आहे मंत्रालयामध्ये, पण पुणेच आवडतं, कारण का पुण्यामध्ये बरेच काळ व्यतीत केल्यामुळे एक आवड निर्माण होते, किंवा आवड म्हणण्यापेक्षा की एक माणूस जोडला जातो त्या शहराशी आणि मग ती अजून भावना त्यांच्यामध्ये आहेच. राग येतो? हो सर. मग एखादा तुम्हाला काही बोललं तर मग तुम्ही रागावता की मग शांत घेता? सर ते आधी व्हायचं, पण आता वेळ अशी आली की राग जरी असेल तरी थोड्या वेळासाठी वाटतं, पण थोड्या वेळानंतर शांत होतं सर. तुमच्या मते सगळ्यात मोठी भीती काय आहे? सर भीती ही अपयश मला सांगायला आवडेल, कारण की अपयश खरंच खूप घातक आहे सर. म्हणजे त्या मोमेंटला जर तुम्हाला उभा टाकवणारा किंवा माणसाच्या म्हणजे तुमच्या पाठीवर जर हात देणारा माणूस नाही ना सापडला तर तुम्ही पुन्हा उभा राहू शकत. म्हणजे माणसाला फिअर ऑफ फेल्युअर जे असते, येस, फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची भीती खूप भयानक असते. आणि मग ते अपयश कुठलंही असू द्या,
प्रत्येक क्षेत्रात, नॉट नेसेसरी की अगेन की आपल्या स्पर्धा परीक्षेतलं, म्हणजे शेवटी कसं असतं की आपण रस्त्यावरती कुठला एखादा व्यवसाय सुरू केला, तो व्यवसाय चालेल की नाही ह्याची सुद्धा भीती असते. आणि त्यातून मग माणूस कधी कधी पुढेही जातो, पण कधी कधी मागे खेचला जातो. ते शेवटी त्या वेळेवरती डिपेंड असतं. Yes. मला अजून एक विचारायला आवडेल की साधारणपणे एकटं राहायला आवडतं की गर्दीमध्ये? गर्दीमध्ये राहायला आवडतं सर. रीलमध्ये राहायला आवडतं की रिअलमध्ये? रिअलमध्ये. थोडासाच फरक आहे. रीलमध्ये राहायला आवडतं की रिअलमध्ये? महत्वाचं आहे. पण माणूस रिअलमध्ये राहतो आणि रीलमध्ये गुंततो, हे एक आहे. सगळ्यात महत्वाचं अगेन, अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्याला पैसे देऊन विकत घेता नाही येणार? सर, त्या दिवशी जाणवलेली मी म्हणल्यासारखं आईवडिलांच्या डोळ्यातले आनंद अश्रू आणि आज माझ्या यशामुळं त्यांना झालेला आनंद. छान. तुम्हाला आयुष्यात एखादी अजून संधी मिळाली चांगलं बनण्याची, तर तुम्हाला कसं चांगलं बनायला आवडेल? सर, मी इथून पुढं म्हणजे जे काही असेल माझ्याकडून, जे काही समाजोपयोगी किंवा जे लोकांहितोपयोगी त्यांचं काम होईल सर, त्यात मी काम करून ते अजून दर्जा उंचवल सर त्याचा. येस. खिशात पैसे असतील तर काय कराल? पैसे नसतील तर काय कराल? सर, खिशात पैसे असतील तर त्याचा योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य हेतू करताच वापर करेन. आणि जर पैसे नसतील सर, त्यासाठी जे काही आज मला सोर्स ऑफ इन्कम मिळालेलं सर, ते येणारच आहेत. त्यामुळं त्या गोष्टीचा परिपूर्ण चांगला ओके. म्हणजे जिथे योग्य आहे तिथेच हं. वापर करेन सर. नक्कीच. तुमच्या ह्या रॅपिडमधून बऱ्याच गोष्टी आम्हालाही अनुभवायला लागल्या. तर हे जे आपण रॅपिड फायरमधून जे बेसिकली आजमावतो, तर माणूस किती क्विक रिस्पॉन्स करतो आणि क्विक आपण कशा कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट होतोय आणि काय आपल्या मनामधले मुद्दे असतात तर ते आपण पटकन समोर मांडतो. तर हेच असतात माणसांच्या गोष्टी. म्हणजे प्रत्येक गोष्ट असते, मग ती नका एवढी असू द्या किंवा डोंगरा एवढी असू द्या, ती गोष्ट असते. आणि ती गोष्ट समोर आली पाहिजे. मग ती खिडकीमधली असू द्या, दरवाजामधली असू द्या, मोठ्या बंगल्यामधली असू द्या, 4 भिंतीतली असू द्या की उघड्या स्पेसवरची असू द्या. सो ह्या माणसाच्या गोष्टीमध्ये आज आपल्याला लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानदीप आंदे. मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी म्हणून ते आता रुजू होत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण आपल्या गोष्ट माणसांची या प्लॅटफॉर्मच्या वतीने, तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. त्यांच्याशी अगेन त्यांचा कामाचा अनुभव जेव्हा येईल काही वर्षाने, तर पुन्हा एकदा आपण इंटरॅक्ट होऊया. अगेन नवीन पैलू समजून घेऊया. त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या ओव्हरऑल जर्नीबद्दल आपल्याला एक थोडक्यात माहिती घेता आली. त्यांना बोलतं होता आलं इथं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. त्यांना पुढच्या गोष्टीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्ही काय बोलणार असाल तर Yes. नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला तुमच्यामधून. येस सर, नक्कीच. गोष्ट माणसाची युट्यूब चॅनल या परिवारासाठी म्हणजेच प्रमोदजी वडावकर यांनी मला बोलण्याची ती संधी दिली, त्यांच्यासाठी माझ्याकडनं आदरपूर्वक नमस्कार. आणि जे काही आपले युट्यूबचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नमस्कार. आणि तुम्ही हे चॅनल फॉलो करून तुम्ही आज कित्येक वेगवेगळ्या माणसांची गोष्ट ऐकाल, ज्यांच्यामध्ये संघर्षांची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये जीवन जगण्याची कला आहे, किंवा जे आज सुद्धा काहीतरी मिळवण्याची धडपड करत आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकारांची, माणूस एकच असतो पण प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला शिकवण मिळेल. यासाठी मी सरांच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या चॅनलचे जे काही आपले बॅकग्राऊंड मेन प्लेयर आहेत ते युवराज सर, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही दोघांनी इथं मला बोलावून मला बोलण्याची संधी दिलात, त्यासाठी खूप खूप आभार सर. थँक्यू. धन्यवाद. तर ही होती आजची गोष्ट माणसाची. अशाच गोष्टी अनेक बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पोचवा. या चॅनल सोबत जोडून घ्या. आणि पुढच्या गोष्टी कुठल्या असाव्यात किंवा तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल तर तुमची गोष्ट ऐकायला आम्ही तयार आहोत. तुम्ही सांगायला तयार आहात का हे नक्की सांगा. कमेंट बॉक्स खुला आहे. तुम्ही कमेंट करून सांगा. तुमची एखादी मनातली गोष्ट असेल तर ती आपण नक्की ऐकू, अनेकांना ऐकू. आणि तुमचं अगेन ऑलवेज स्वागत आहे. तर भेटूया आपण पुढच्या गोष्ट माणसाची मध्ये. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.